वरात गावगाव फिरलो आम्ही. आता जाऊ नको कुठं, आम्हाला कोण नाही तुझ्याशिवाय. आणि बाबा कुठे? तेव्हा सारखा चोऱ्या करायला लागलाय म्हणून त्याला तुरुंगात टाकलंय. आता तू तरी आम्हाला सोडून जाणार? नाही नाही बछड्यानो, आता मी कुठं कुठं जाणार नाही तुम्हाला सोडून. काय ही दशा दशा झाली लेकरानो तुमची. आम्ही लय लय विका मागितल्या, 4-4 दिवस उपाशी राहिलो ग. आता नाही उपाशी राहू देणार तुम्हाला. मी तुम्हाला काच भरवेन, शिकवेन, मोठं करेन. मी तुमची आहे, तुमच्यासाठी वाटेल ते करेन. पुन्हा घुंगरू बांधेन, गाईन, नाचेन. जिला देवता समजून चंदनाच्या देवाऱ्यात बसवली, ती अखेर चवली पावलीसाठी नाचणारी नाची निघली. गणपती बाप्पा, तुला एवढे सगळे मोदक पाहिजेत? बघ तुझं पोट किती फुगलंय ते. यातले 2 मोदक घेऊ. मला ना त्याला लय भुका लागला. घेऊ. अंजुताई, हे घे, खा. संजू, कुणी दिले ते? गणपती बाप्पानं. चोरून घेतलंस ना? कुणी नाही, त्याला विचारलं, तो गप्प बसला. मला वाटलं घे म्हणतोय. म्हणजेच चोरी केलीस. जा, परत ठेवते. जा म्हणते ना, ठेवते. आणि चुकलं म्हण देवाला. गणपती बाप्पा, मी चुकलो. ते तुझे मोदक परत घे. लवकर खाऊन टाक, नाहीतर नासून जातील. ही कापड आम्हाला? होय बाबा. मी गणपती बाप्पाला सांगितलं की मी चुकलो. शाबास, गुणाचं बाळ माझं. हे तुला. मला? हो, आता तुमची दुर्दशा संपली लेकरांनो. आता मी तुम्हाला कधी कधी उपाशी राहू देणार नाही. आणि तू? मी नंतर बसे. हो मालक. गावली कुठं? दांडगाईवाडीत भारीच चालतीया. राहते कुठं? त्याचा पत्ता मी काढतो. लवकर. काय करते? दूरला? मग तुझं लगीन झालंय? मग तुझा नवरा कुठं आहे? गावाला गेले ते. केव्हा येणार ग? येतील लवकरच. झोप. काय झालंय? काय झालं? या तमाशापासून मी दूर जायला मागत होते आणि तेच नशिबाला आलं. धन्य.
अरे वाह थांबते की बोलायला अबे साल्या खंड्या कुणाच्या जीवावर बोलतोस देशमुखाच्या अरे वाजले की 3-13 या घराण्याचे हा खबरदार तोंड सांभाळून बोला चेअरमॅन. त्याला बायको सांभाळता येत नाही त्यांनी तोंड सांभाळायच्या गोष्टी बोलू नये सरकार. नाही वहिनीचा तुम्ही मला वाईट स्वप्न पडलं का घरी चांगले आहेत ना. मला मारामारी झाली लहार बसलायच्या अरे देवा कसा आहे वसुदेवरावास आता बरं आहे थोडस. धनी कोण तू पुन्हा आलीस? थांब इथंच. मला अडवू नका हो. त्याला फार मार लागलाय का. मला त्याने एकदा बघते. काय संबंध तुझा याचा? कोण तू? काय राग आलीस तशी? असं सोडून नका हो. या घरासाठी पीळ पडला म्हणून आले मी. मला त्यानं बघितल्याशिवाय खेळ निघणार नाही. मी गोळी मला त्याने एकदा बघते. मी आज जाऊ देणार नाही. शांती हो आधी. जाते मी. नाही नाही नाही. वसू 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 बोल की रे. गणपती बाप्पा मोरया. कोण? राम राम बाई. तू होय पुन्हा का आला? आलो आपलं सगळवारी न म्हणलं भेटल्यावानी बी झालं आणि चेअरमन साहेबाचा निरोप बी द्यावा. निरोप? हे अहो 10 गावात डंका वाजतोय तुमच्या नावात. तेव्हा किरत ऐकून मालकानी पाठवलं. हे नाही काय त्यासनी बैठक ठेवायची आहे तुमची खासगी. नाही म्हणजे 100-500 चढ घ्या की. पर तू जा इथून. मी जातो पर याद राखा तुम्हाला एकदा यावं लागत. जातोस की नाही? जातो खरं आम्ही येऊन घेऊन जाऊ तुम्हाला. आता बैठक कशी करायची ते मालक ठरवतात कसं. नाही म्हणजे बाई काही म्हणा हे नाही म्हणजे पतीवरचा स्वाद लागते झाड जमते बर का. असं नाही गं. हे कार्टी असं काय? अरे ऐका अरे हो आता हे कार्ट्या अरे ऐका ऐका अरे ऐका. गणपती बाप्पा मोरया. सोडली नाही. कोण गं होता तो? होता एक वाईट माणूस. तुझा नवरा इथे असता तर चांगले दात पाडले असते. केव्हा नसला नवरा? येतील संजू येतील. त्याला झोपा आता. कधी येणार? उद्या? हो हो उद्या येतील. हा त्याला झोपा आता. झोपा पोरं. परमेश्वरा तुझ्या साक्षीने या मुलांबरोबर सारखं खोटं बोलावं लागतंय मला. चुकतं का माझं? कसे येतील ते उद्या?
कशी समजूत घालून या भोळ्या जीवांची. देवा, काय मी पाप केलं, काय माझा अपराध. करतीपणाची आशा धरून संसाराच्या सावलीला उभी राहिले आणि त्या सावलीनच पेट घेतला. अंग अंग जळतंय माझं. का का मी तमाशातली म्हणून या डागण्यात येतोस मला. दया गणा, अरे महानंदे सारख्या गणी केला तू आपल्या हृदयात जागा दिलीस ना. कानोपात्रा वेश्या असून सुद्धा तू तिचा उद्धार केलास. थांबाय भजन. वहिनी, बोलू दे मला. आतापर्यंत सारं गिळून बसले, आता नाही सहन होत. तुला झालंय काय आज? काय बोलतेस तू हे? तोंडानं कानोपात्रेचं गुणगान करता आणि देवकी सारख्या एका निर्मळ पतिव्रतेला घराबाहेर काढलं तुम्ही का? ती पापी होती म्हणून. पापी? ज्या विठ्ठलाची तुम्ही भक्ती करता त्यानं कुणाच्याही जातकुळीचा विचार केला नाही आणि एका निर्मळ स्त्रीला केवळ तमाशात काम करते म्हणून पापी ठरवता. मग तमाशात नाचणं हे काय पुण्य झालं? शील चारित्र्य सांभाळून पोटासाठी केलेलं कोणतंही काम हलकं नसतं. केलं असेल तिनं, पण पतिव्रतेनं लाजावा अशी वागली ती या घरात. तिचे थिंडवडे थांबले पाहिजे, देवकी परत आली पाहिजे. परत? आता तिचा आमचा संबंध काय? संबंध? तिच्या पोटात देशमुख घराण्याचा अंकुर वाढतोय. अंकुर? हो, पाहिलं ती चित्त आवळे. होय सासूबाई, देवकीला डोहाळे लागले होते आणि अशा अवस्थेत तिला फरफटत रस्त्यावर फेकली तुम्ही. आणि तुम्ही कशाला तुळशीच्या माळा गळ्यात घालता, कशाला वारकरी बनवता. देवानं माझी ओटी भरली नाही, पण देवकीची कुस या घरात उजवली असती तर देशमुख वंशाला दिवा लागला असता. पण आता तोच बाळराजा गळ्यात ढोलकी अडकून फिरे आणि पोरगी झाली तर पायात चाळ बांधून नाचे. लोक हिडवतील, पोट टाकून म्हणतील हा देशमुखाचा पोरगा, ही देशमुखाची पोरगी. सांगा भाऊजी, सहन होईल तुम्हाला हे? नाही नाही वहिनी,